फोंडा घाटामध्ये अवजड वाहतुकीस प्रवेश बंद। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग समजल्या जाणाऱ्या फोंडा घाट येथे अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे। अनेक पर्यटक या मार्गाचा कोकणात जाण्यासाठी उपयोग करत असतात। सध्या या मार्गामध्ये मोरीतील पाईप खचल्यामुळे रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डा निर्माण झाल्यामुळे तिथून हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवून रस्ता दुरुस्ती करणे शक्य होणार असल्याचं निदर्शनास आले। तसेच इथून अवजड वाहतूक सुरू ठेवली तर अपघात होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणाहून अवजड वाहतुकीसाठी हा घाट रस्ता पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत देण्यात आले आहे। त्यानुसार फोंडा घाटामध्ये अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे। तरीही सर्व अवजड वाहने निपाणी देवगड मार्गावरील गैबी या ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत अडवण्यात आले आहेत। तरी या वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। तरी प्रशासनाने लवकरात लवकर निपाणी देवगड मार्ग चालू करावा अशी मागणी होत आहे। राधानगरीसाठी न्यूजशाही प्रतिनिधी स्वप्नील कांबळे। सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क। ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क। तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा।